आज अंगारकी संकष्टी। कोल्हापूर शहरातील विविध गणेश मंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। संकष्टी निमित्त ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात आकर्षक पूजा साकारण्यात आली। गणेश मंदिरात दिवसभर विविध धार्मिक उपक्रम पार पडले, तर काही मंदिरात भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं। मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हटलं जातं। अंगारकी निमित्त अनेक भाविक उपवास करतात। ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात अभिषेक, पूजा आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टी येण्याचा योग दुर्मिळ आहे। 8 ऑगस्ट 2005 साली म्हणजेच 20 वर्षांपूर्वी श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टी आली होती। त्यानंतर यावर्षी श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टीचा योग आज आलाय। लक्षतीर्थ वसाहतीमधील गणेश मंदिरात आज पहाटे अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी झाले। फुलांची आरास करून श्री गणेशाची पूजा बांधण्यात आली होती। मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं। रंकाळा टॉवरजवळील जावळाचा बालगणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती। आज पहाटे महाअभिषेक घालण्यात आला, त्यानंतर बालगणेशाची महापूजा बांधण्यात आली। शाहूपुरी कुंभार गल्लीतील पंचमुखी गणेश मंदिरात आज सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। शहाळ्याची आरास करून गणेशाची अलंकारिक पूजा साकारण्यात आली होती, तसंच होम हवनही करण्यात आलं। इथंही गणपती दर्शनासाठी भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती। ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिरात आज सकाळी अभिषेक, आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले। मूषकाच्या रथातून पृथ्वीवर श्री गणपतीचं आगमन होतंय असा देखावा साकारण्यात आला होता। हा कलात्मक देखावा सागर भोरे, केतन पायमल, आकाश गुरव, विश्वराज ढेरे यांनी साकारला। सायंकाळी अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं। दिवसभर भाविकांच्या गर्दीनं मंदिर फुलून गेलं होतं। राजारामपुरीतील शाहूनगरमधल्या चांदीच्या गणपती मंदिरात संकष्टी निमित्त आज सकाळी अभिषेक, आरती असे कार्यक्रम पार पडले। शिवपूजन रूपात पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा नवनाथ गुरव, अभिजित नलवडे, महेश बडत आणि राजीव घाटगे यांनी बांधली। मंदिरात भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। गणेश भक्तांनी या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। रविवार पेठेतील रवी बँके शेजारी असणाऱ्या सर्व साक्षी गणेश मंदिरात अंगारकी संकष्टी निमित्त श्रीकृष्ण लीला पूजा देखावा तयार केला होता। वासुदेव बाळकृष्णाला यमुना नदीतून घेऊन जात असल्याचं या पूजेद्वारे दाखवण्यात आलंय। ही पूजा सागर लाड, निखिल खाडे यांनी बांधली।